मूळ विषय असा आहे की राज्यघटनेच्या चर्चेवर बोलत असताना, धार्मिक गोष्टीचे स्पष्टीकरण देत असताना ज्ञानेश महाराज माजी संपादक चित्रलेखा यांनी काही मतं मांडली होती, त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःही क्षमा मागितलेली आहे, त्यांच्यावर कोर्ट कचेरी झालेली आहे. मला माहिती आहे की अक्कलकोटच्या विषयावर आमचा वाद झालाय, पण आदरणीय जन्मेजय राजे भोसले तिथले प्रमुख आहेत, ते राजे आहेत, आणि त्यांचा सन्मान जर माझ्या हस्ते करायची इच्छा असेल तर त्यांना माहिती आहे ना घडलेल्या घटना काय आहेत. त्यांनी स्वतःहून जर बोलवलेले मला राजेंनी आणि त्यांचा सन्मान करण्याची इच्छा आहे, तर राजेंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे. हा आपला स्वतःचा एक सन्मान आहे, म्हणून मी तिथे गेलो होतो. अक्कलकोट स्वामींबद्दल जे काही ज्ञानेश महाराज बोलले गेल्या वर्षी, त्याच्याबद्दल स्वभाव झालेला आहे, चर्चा झालेली आहे, देवस्थानची चर्चा झालेली आहे. आमचे अनेक प्रमुख कार्यकर्ते तिथं अन्नछत्राच्या ठिकाणी काम करतात. अनेक मतं वेगळी असतात, सगळ्यांची मतं म्हणजे आमची मतं आहेत, ही गोष्ट खरी नाहीये. भूमिका काय असणार आहे पुढची? हे आता भूमिका आता स्पष्ट करता येणार नाहीये. ही आता एक वैचारिक लढाई आहे आणि ही दीर्घकाळ चाललेली. संरक्षणाची मागणी करणार आहे? नाही, असं आहे की जर संरक्षणाची मागणी करायची वेळ आली तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल. माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझं संरक्षण करण्यास सक्षम आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.